सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघताय रायडर शो. सो तुम्ही माझा लास्ट व्लॉग बघितलाच असेल की त्याच्यामध्ये मी घरी आलो होतो. सो घरी आल्यानंतर पण थोडाफार प्लॅन्स असतात इकडे तिकडे जायला, जरा मावशीकडे वगैरे जायचं असते. सो आता मी आणि आमचे अण्णासाहेब हॅलो अण्णासाहेब चाललो आहे आता मावशीकडं. दोन मावशी आहेत, एक आहे नाटोशीला आणि वाडी कोतावड्याला, दोन्ही ठिकाणी जायचं आहे. पॅन्थर कोल्ड स्टार्टवरती आहे कारण त्याला काल आल्यापासून त्याला स्टार्ट मारलेला नव्हता. तर चला निघालेलं आहे. वातावरण मस्त झालं, जस्ट पाऊस होऊन गेला. गणपतीनंतर आत्ता पाऊस झाला आहे. हे पाठीमागं घर आहे, पुढं कागद लावलं आहे. त्याचं म्हणजे रिझन असे कारण हे फ्रंट फेसिंग आहे ना डायरेक्टली. सो असं हे असं डायरेक्ट फ्रंट फेसिंग आहे. सो जे काही पाणी ते डायरेक्टली आतमध्ये यायचं. थोडासा पत्रा असा बाहेर काढून घेईपर्यंत ते तसं राहणार आहे. पावसाळा झाला की ते काय आपण काढून टाकतोस. चला अण्णासाहेब या. सो हे आहे कोयना नदी. मला दाखवतो जस्ट 1 मिनिट. कोयना नदी आहे आणि त्याच्यावरचा हा निराळेचा पूल आहे जिथं आत्ता जस्ट आम्ही थांबलो आहे. आता नाटोशीला आणि तिकडं पलीकडं मोरगिरी भागा जायचं म्हटल्यानंतर हा ब्रिज लागतोच आम्हाला. कोयना नदी कोयना धरण तुम्ही कधी ऐकलेलं असेलच कारण याच नदी जे पात्र पाणी येते ह्याच्यावरती समोर कोयनाला 20 किलोमीटर अंतरावरती कोयनेचा डॅम आहे आणि त्याचंच हे पाणी आहे. जेव्हा पूर येतो नदीला त्या टायमिंगला हे तुम्हाला पाणी आता एवढं दिसतंय राईट म्हणजे पूर्ण खाली आहे. पूर्ण त्या कोपऱ्याला वरती पाणी असतं आणि या कोपऱ्याला पूर्ण लागलं असतं. ह्या ब्रिजवरून पाणी जात असतं. जस्ट मी आता जिथं उभा आहे इथून एवढ्या लांबून एवढ्या उंचावरून पाणी जात असतं. हे त्या मानानं तुम्ही विचार करू शकता की कोयना नदीचं पात्र केवढं मोठं त्या टायमिंगला दिसतं आणि कोयना नदीमध्ये विसर्ग किती प्रमाणामध्ये जास्त असतो. आणि जेव्हा या टायमिंगला इकडं पूर येतो नाही खाली कराड कोल्हापूर या भागात सगळीकडे पाणी पूर्ण साठलेलं असते. त्यामुळं 12 महिने 24 तास पाणी असते नदीला. पाण्याचा कधीच प्रॉब्लेमच येत नाही आमच्याजवळ. चलो हे जायचं का फोटो माझाही फोटो काढ की आता मस्तपैकी. इथं फोटो काढू की जरा तर काय दिसतोय. हे सॅडल बॅग टाकल्यामुळे जरा आणखी चांगला जरा लुक एनहान्स झाला आहे. आणि काल तुम्ही बघितलं असेल म्हणजे माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये की मी याच्यावरती पूर्ण टॉप बॉक्स सॅडल्स सगळ्या गोष्टी लावल्या होत्या. काय दिसत होते राव. इट वॉज रिअली ऑसम. एक ड्रीम बाईक सेटअप होता माझा तो आणि तो हळूहळू कंप्लीट व्हायला लागला आहे. जस्ट इथे एक थोडंफार फोटोज वगैरे काढू आणि जाऊ. सो नाटोशीमध्ये आलेलो आहे आता. आणि नाटोशीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट लय भारी वाटते की या समोर सगळ्या डोंगरावरती पूर्ण पवनचक्की आहेत. आणि आता तर पावसाचा सीझन होता त्यामुळे सगळं डोंगर काय पूर्ण हिरवगारच आहे. तेव्हा पूर्ण वातावरण असं हिरवगार आहे इकडचं. आणि त्यात ह्यावरती पवनचक्की आहे. इकडं कधी वरती पवनचक्क्याला गेलो नाही. तू गेलास काय वरती? आपण एकदा पवनचक्क्याला बी जाऊ. इकडं जसं गुजरवाडीचा पवनचक्कीचा पठार आहे तसं असेल मी बी कारण वरती कधी काही गेलो नाही. ते जवळच दिसतं. हा समोरचा डोंगर चढला हा वाला समोरचा डोंगर चढल्यानंतर लगेच पवनचक्की आहे. हो इकडं पण कधीतरी जायचं प्लॅनिंग केलंच पाहिजे. पप्पांनी गाडी आणल्याच नाही एकदाच चालवल्या. चलो बाय बाय येऊ का चल गेलो. फोन करतो संध्याकाळी. मम्मीला पण काहीतरी बोलायचं होतं सांगतो मम्मीला. चल बाय बाय. सो जस्ट एका मावशीला भेटलो आणि आता दुसऱ्या मावशीला भेटायला वाडी कोतावडे जवळजवळच आहेत दोन्ही मावशी. तिथं सगळे आपले कझिन्स आहेत सगळे. दादा पण आहे, शुभम आहे, श्रुती आहे, श्रावणी आहे. सगळे लोक तिथं आहेत. आता तिथं जाऊन त्यांना भेटायचं आहे. मावशी काका पण घरीच आहेत. हां मोस्टली सगळ्यांना तिथंच भेटणार. फक्त आमची राहत्या सानिका गेले कॉलेजला. तिला यायला आता किती वेळ लागतो काय माहिती नाही. मे बी तिचं ना आमचं काही भेटणं होणारच नाही. लेट्स सी जर ते रस्त्यात भेटले तर बेस्टच होऊन जाईल. कझिन्स मीटअप. पहिलाच गाडीचा आवाज आला. यो ब्रो हाऊ यू. कसं काय मी बघितलं तिथे दिसला. शुभम अरे आवाज आला मला चांगला मोठा आवाज आला म्हणून असं थांबली. आभाळ तुझं आभाळ. तू कानात काय हेडफोन लावून ठेवलेत काय? तुला खालनं तुला माहिती होतं का मी मला पहिलाच माहिती नसतं. मला माहिती असतं. तुला सगळं माहिती असतं बरं का. सो कझिन्स मीटअप आफ्टर लॉंग टाइम. लग्नाचा विषय माझं अजून 2 वर्ष लागतील ठरवून. नको मी ठरवून बिरवून सगळ्या गोष्टी होईपर्यंत. दादाला नोकरी लागत नोकरी आपण दोघं एकत्रच करू. 4 वर्ष नाही झालं तरी आपल्या
आता सांगू ही कॅडबरी फक्त टाइमपास होती. अजून आहे का? माझ्याकडे मोठी कॅडबरी आहे. मग आमचं किती आता आता तर आपण- आता तर 5 लोक आहेत. हे तू बघ, मग 5 जण आहेत. आता मोठी कॅडबरी पाहिजेच की. तू का घरी ठेवून आलास? मग ती म्हणायची का तुला मी घरी ठेवलेली? हो अरे आज नाही येत म्हणलं, उद्या सकाळी येतो. तिकडे आहे, राहिले घरी विसरलो फ्रीजरला. मग जर विसरलास तर थांब इथे जरा. सांगायची हॅलो. गरज काय? केलंच रे एवढं लवकर? मग 7-8 वाजेपर्यंत येतो म्हणून. कॅडबरी शोधून कुठे कुठे ठेवतेस कॅडबऱ्या? दे. अरे कॅडबरी अरे बापरे, शुभम नियोजन झालं बरं का आपलं. पुरींकडे आता तुला बरं एकच असते. तुकडा देणार, तुला नाही नाही दिलेला नाही, मगाशी. हे बघ मग आम्ही 3 जण आहे आणि तुम्ही मुली 2 जण आहे. सो आपण जास्त खायची मग. नाही रे, प्रायोरिटी जास्त आपली का नाही? हे काय कुठं हा 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 बरं. 5 जणात जो सुटेल या इथे, चला इथे. जो पहिला सुटणार त्याला जास्त या की तुम्ही दोघं पण. नाही नाही 5 जण नाही नाही हो नाही, जाए काय असेल बाबा. काय असेल ते 5 जणात. नाही, नाही, नाही म्हणजे लांब नाही, इथे जवळ येऊन मला आंबाच देणार कॅडबरी थोडीशी दे. जो पहिला सुटेल अरे, नाही पण मला त्याने सांग, फोडायचा 5 मान. 5 जणात दोघं आलो. एकच आणि 5 जण एकच 5 जणांमध्ये 4 जरी आलीत तर चव्हाण सगळ्यांना आहे. सेम सगळ्यांना सेम. जास्ती की मेजॉरिटी अरे मग एक देणार नाही. चलो पाच 1 मध्ये एक. 2 थांब, 3 one, 5 one. 1. थांबे 1 2 3 स्टार. आता एक पहिला झाला. आता याचा मान नाही नाही आता ही वाटणार हिच्या हिशोबाने सगळ्यांना वाटणार. सगळ्यांना मग ह्याला थोडी द्यायची तुला आता. बघ बघ थांब, थांब, परत वाटायची वाटली करायची तुझ्यावर आहे नाही बरं नाही का? नाही तुला जास्त देणार. थांब. आता आपण 4 किती 4 परत परत एक. एक एकच करायचं. एक ओके एकच 1 2 3 ए, नाही नाही चल. 2 झाले नाही, हे नाही, 2 नाही, झाले. नाही. हे चुकीचं होतं. नाही काय झालं? आता चेंज नाही आपण 3 राहिलो बरं का? आपण 3 आहे आता तुमच्या यांच्या दोघात कोणीतरी हे करा. आता पाणी सुभाष करा, आणि हा, आता सुभाष पाणी करा, आणि हा. पाणी. अरे हे तू नव्हे, थांब ना. ए थांब थांब ए, थांब चिटिंग. नाही ए, थांब. तू सुटला होतास पण की. कसं काय करेल तो सुटेल की नाही करणार? अरे तो माझ्यासारखं करतो तो. पण मी शेवटला. तू तर सुटला होतास रे. तू मारा. आता डिस्ट्रीब्युशन तुझ्यावरती आहे. कोणाला किती द्यायचं हे तू ठरवायचं. म्हणजे बघ आम्ही तुझे लाडके भाऊ आहे एवढं लक्षात ठेव. हा गेम मी खेळलो सगळ्यात पहिला. सगळ्यामध्ये गेम तूच खेळायचं. इक्वल डिस्ट्रीब्युशन. बघ एकच तसं पण तुकडा technically- दिसतोय एक तो तुला. बघू, एक तसं पण टेक्निकली इक्वल डिस्ट्रीब्युशनच होणार आहे त्याचं. 5 2 पीस आहेत त्यामध्ये 10 पीस बस दॅट्स इट, संपला किती विषय. आहे 10 पीस असतात. हा 10 2 खाऊया आपण. असं नाही करायचं. याला एवढी मोठी गेम खेळली कॅडबरी जास्त खायसाठी. व्हॉट डू यू थिंक? तरी पण तिच्यावरती आहे ना कोणाला आता किती तू ना कोणाला किती द्यायचं हे सगळं तुझ्यावरती आहे. सगळ्यात पहिल्यांदा तू सुटला. बघ, शेवटला काय राहिलं? तुझं म्हणजे जर तुझं मोठं मन असेल तर प्रत्येकाला 2-2. तुझं छोटं मन असेल आणि तर मला तुझं मनाचं असेल सगळ्यांना एक एक बाकी तुला तर ते पण तू करू शकतो. या बहिणी एक एकच केलं. होय काय? हायला. तुझं छोटं मन असेल तर श्रुतीला एक बाकी सगळ्यांना सगळ्यांना दोन. थांब ना, 2 उचलत होतं की मी आता. प्रत्येकाच्या हातावरती वाट. हिच्या हातावरती एकच ठेव. हायला एकच होय. अरे वा. आलं? आहा. रडल रे बिचारी, देऊन टाकतील आपण. बघू तुला 2 आहेत का? हे बघ 2 आहेत. खा ना. तर माझं एक तू खा. 1.5 दिलं, 1.5 Yes. दिलं. अरे यार थांब ना, बघू दे बघू दे थांब. 1.5 दिले, 1.5 बघू दे तरी कसं दिले. तुला अजून पाहिजे? सो आफ्टर लॉंग टाईम कझिन्स मीटअप. आणि ॲक्च्युली ते काय झालं, ते मुंबईला चालले होते. माझं येण्याचा दिवस आणि ते जाण्याचा दिवस सेम झाला. म्हणजे लाईक ते आले होते 8-10 दिवसापूर्वी. मी आलो आहे आज गणपती वगैरे झाल्यानंतर. म्हणजे ते आत्ता चाललेत आणि मी त्यांना भेटायला आलो. सो त्यांना बाय बाय दिला आणि रिटर्न निघालो आता घरला. मी आणि आमचे अण्णासाहेब थोडीशी ऑफरोडिंग करतो आहे. ॲक्च्युली रोडच ऑफरोडवाला आहे. ठीक आहे, थोडी बाईक स्किड व्हायला लागला. नॉर्मल असा पाऊस पडला होता. टायर्स अजूनही ब्रँड न्यू कंडिशनमध्ये आहेत तरी पण थोडंसं असं नॉर्मल स्किड का करतं का हे काय लक्षात येत नाही आहे. ठीक
मोरगिरीमध्ये जायचं आहे थोडंसं आईसाठी मेडिसिन्स घ्यायला. मेडिसिन्स तिथं नाही भेटलं तर मग पाटणला एकदा जावं लागेल. सो गाईज काल रात्री थोडं यायला लेट झालं आणि पाऊस वगैरे पण चालू होता. बॅटरीज वगैरे पण कॅमेराचा चार्ज नव्हता. सो व्लॉगला कन्क्लूड करता नाही आलं. कालचा दिवस अतिशय सुंदर होता. कझिन्स वगैरे मीटअप झाला. इकडे तिकडे फिरलो. थोडंफार जर मजा मस्ती केली सगळ्यांसोबत. सो हा वाला व्लॉग आपण इथंच कन्क्लूड करणार आहे आणि भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, जय महाराष्ट्र.